तर ना आज मी इथे बनवत आहे डुबुक वडी. डुबुक वडी हा तुम्हाला माहीत नसेल ते कशी बनवायची. तर सर्वप्रथम हे बघा, आता पीठ मळून घेत आहे मी बेसनचं. त्याच्यामध्ये टाकलेलं आहे हळदी, जिरे, लाल तिखट, थोडंसं चवीपुरतं मीठ, सगळं टाकून आता ओवा पण थोडासा टाकला आहे आणि ते मिक्स करून घेतलं आहे. आता ह्याची आपण बनवणार आहे एक चपाती, छानपैकी चपाती बनवणार आहे. आणि ती चपाती बनवल्याच्या नंतर आपण त्याच्यासाठी मसाला तयार करत आहे. तर हे पहा, मी सर्वप्रथम मसाले भाजून घेतलेले आहेत. काय काय मसाले भाजलेत ते तुम्हाला दाखवत आहे. तर त्याच्यामध्ये टाकण्यासाठी मी मसाला काय भाजून घेतले, थोडंसं खोबरं घेतलेलं आहे, अद्रक, लसूण आणि कांदा. हे सर्व प्रकार मी मिक्सीमध्ये बारीक करून घेतलेलं आहे. कारण आपल्याकडे पाट्यावर वटा वगैरे अवेलेबल नाही आहे ना, त्याच्यामुळे मी मिक्सीमध्ये हे सगळं बारीक करून घेतलेलं आहे. तर आता त्याच्यामध्ये आपण मस्तपैकी त्याची आमटी बनवणार आहे. आता तुम्हाला माहीतच असेल, आता तुम्ही प्रश्न करत असाल, तर तुम्हाला जर तशी काही शंका वाटत असेल तर मला कमेंटमध्ये सांगा की डुबुक वडी म्हणजे नेमकी काय असते. तर तुम्ही मला कमेंटमध्ये सांगू शकता. आता हे पहा, हे मी पीठ पण तयार केलेलं आहे त्याचं छानपैकी. आणि आता मी सर्वप्रथम आमटी करून घेणार आहे. सार म्हणजे आमटी सार वगैरे असं करून घेणार आहे त्याचा. आणि त्याच्यानंतर मी चपाती, आता हा गोळा तयार केलेला आहे, त्याची चपाती बनवणार. मग चपाती बनवल्याच्या नंतर ते काप करणार. आणि हे जे आता मी आमटी करणार आहे ना, तर त्या आमटीमध्ये हे काप सोडून देणार आहे. मग त्यालाच आपण म्हणतो की डुबुक वडी. तर मला माझा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, कमेंट करा. आणि तशी काही शंका वाटत असेल तर कमेंटमध्ये तुम्ही विचारू शकता. डुबुक वडी म्हणजे काय? खायला खूप चविष्ट आणि रुचकर असते ही डुबुक वडी. धन्यवाद.